आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका प्रशासनानं गतिमान पावलं उचलली आहेत. नाली सफाईची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास तांत्रिक कारणांमुळे विलंब लागत असल्याचं गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्त श्रीमती संजिता महापात्रा यांनी महापालिकेच्या स्वतःच्या यंत्रणेमार्फत तातडीनं मुख्य नाले स्वच्छ करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार आरोग्य व स्वच्छता विभागाच्या उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांनी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून शामरावनगर परिसर आणि कुपवाड येथील चैत्रबन नाला स्वच्छता मोहिमेचं संनियंत्रण सुरू केलं. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आधुनिक सामग्रीचा वापर करून नाल्यांमधील साठलेला गाळ आणि कचरा काढून पाण्याचा प्रवाह मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलं. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी खालीलप्रमाणे गाळ उपसण्यात आला. शामरावनगर मुख्य नाला 20 टन गाळ निष्कासित, कुपवाड चैत्रबन नाला 10 टन गाळ निष्कासित. अशा प्रकारे पहिल्याच दिवशी दोन्ही मुख्य नाल्यांमधून एकूण 30 टन गाळ काढून पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग सुलभ करण्यात आला. पावसाळ्यात नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरू नये आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये हा प्रशासनाचा मुख्य उद्देश आहे. कामाची निकड आणि वेळेचं गांभीर्य लक्षात घेऊन शनिवारी आणि रविवारी या सुट्ट्यांच्या दिवशी ही नाली सफाई मोहीम पूर्ण क्षमतेनं सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शहरातील सर्व मुख्य नाल्यांची स्वच्छता करून ते रुंदानी खोल करण्यावर प्रशासनाचा भर आहे. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.